तर हाय हॅलो अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे 31 डिसेंबर आणि मी चालली आहे माझ्या मैत्रिणींसोबत पार्टी करायला. पण तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, म्हणजे असं ॲक्च्युली पॉसिबल होत नाही की बाहेर कुठे आउटिंगला जाऊ. छोटी लहान मुलं असं, ते पण 2-2 असेल प्रत्येकीचे, तर इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्यामुळे आम्ही एक जो रेफ्युजी फ्लॅट आहे आमच्या बिल्डिंगमधलं, तिथेच आम्ही 31 करणार आहोत. तर इथे मी पहिले आमच्या घरी गेली आणि इथे 31 डिसेंबरचं पहिले म्हटलं केक कापून घेऊयात. तर अशा प्रकारे आम्ही केक सेलिब्रेट केला, 31 डिसेंबर सेलिब्रेट केलं. त्यानंतर मग आम्ही जरा फोटो काढले. मग मी गेले मैत्रिणींकडे आणि मग एक मैत्रीण भेटली, मग 2 भेटल्या, मग 3 भेटल्या. इकडे माझ्या मुलाचं लगेच सुरू झालं, मम्मा थंडा प्यायचा आहे, थंडा प्यायचा आहे. मग आम्ही असं फोटो काढले. मग पहिले आम्ही थंड प्यायलो. त्याच्यानंतर सगळ्यांनी असं चेस करून थंड प्यायलो आम्ही. छान छान वाटलं, मस्त डान्स पण करत होते, एन्जॉय करत होतो. म्हणजे देर इज नो बडी टू वॉच अस, लाईक यू नो वी आर फ्री, असं आम्ही काहीतरी करत होतो. मग आमची जेवणं वगैरे झाली. मग म्हटलं चला आता झाडून घेऊया. तर हे काय मी फक्त व्हिडिओसाठी नाही, तर खरंच मी पूर्ण हॉल झाडून घेतला होता. बराच वेळ लागला होता. तर खूपच कचरा झाला होता, कारण लहान मुलं असतात त्यामुळे कोणी काय कुठे टाकते, खरकटं वगैरे. मग झाडून झाल्यावर आम्ही थोडंसं नाचलो. मग जर परत फोटो काढले. मग परत मी एका फ्रेंडसोबत प्रत्येकीसोबत असे फोटो काढून घेतले. परत थोडा डान्स केला. डान्समध्ये पण आम्ही मस्त मूव्स करत होतो. तर प्रत्येकीला डान्स शिकवत होते मी. म्हणजे मी असं सांगत होते, हे असं करू तसं करू. तर इकडे ही आहे माझी फ्रेंड, ती पण खूप छान डान्स करते. आणि मग नंतर म्हटलं की चला आता कॉमन डान्स झाला आहे, तर एक रील काढूया. मग त्याचीच आम्ही प्रॅक्टिस करत होतो. तर पहिले प्रॅक्टिस करून घेतली आणि इकडे माझी मैत्रीण सांगते की कसं जायचं आहे, कसं यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता, प्रत्येकाचे मुलं आहेत लहान. मग रील्स बनवून झालो, मग खाली आलो, परत फोटो काढले. फोटो सेशन काय आमचे संपतच नव्हते. तर हा खाण्याचा व्हिडिओ होता, तो मी नंतर टाकलेला आहे. तर आम्ही चायनीज ऑर्डर केलं होतं, म्हणजे रोजच्यापेक्षा थोडंसं काहीतरी वेगळी टेस्ट म्हणून. इथे मंचुरियन पण ऑर्डर केलेले होते आणि राईस पण ऑर्डर केला होता. त्यानंतर परत आम्ही रील्स काढली, जी झटपट पटापट आहे त्या गाण्यावर. आणि ती रील पण आमची खूप छान झाली, कारण त्यामध्ये काही असा नियम नव्हता, कसंही नाचायचं होतं. मग आमचा हा रील पण खूप छान झाला. त्यानंतर मी घरी आले. मग केक उरलेला होता तो खाल्ला आणि हे डिंकाचे लाडू मिस्टरांनी आणले होते, तर तेही म्हटलं खाऊन टाकूया सोबतच. तर केक तर माझा फेवरेट आहे. अशा प्रकारे सेलिब्रेट झाला आमचा 31.